बघितलं ना दुकान? हे बघा, इकडे ना, इकडे सगळं ऑफिसचं फर्निचर आहे आणि इकडे घरचं फर्निचर. जावई बापू, तुम्हाला बिझनेसची जाण फार चांगली आहे. आम्ही तुम्हाला उगाच बडबडत होतो. पप्पा हो, सोडा ना त्या सगळ्या जुन्या गोष्टी. सिंचनाची आई असती ना तर तिला खूप आनंद झाला असता. पप्पा हो, आई आली ना की आपण आणू तिला एकदा इकडे. ती जेव्हा येईल ना तेव्हा आम्ही एकत्र येऊच, पण तुमच्या दुकानात पहिली खरेदी करण्याचा मान माझा. दे इकडे. सर, येस. फर्निचर तेवढं आमच्या ऑफिसमध्ये धाडून द्या, सगळं चांगलं होईल. आणि अगं, यशस्वी भव. आमचे साहेब तसे सगळ्यांकरता लकी आहेत बरं का. आणि आता तर काय, तुमच्या या दुकानाची बोहणी आमच्या साहेबांच्या हस्ते झाली आहे, त्यामुळे तुमचा बिझनेस आहे ना तो वाढणार, लक्षात ठेवा तुम्ही. हा. बरेच कॉन्ट्रॅक्टर्स माझ्या ओळखीचे आहेत, मी त्यांना तुमच्याकडे पाठवतो. तुमचा व्यवसाय चांगला होईल. हे तर खूपच छान होईल, म्हणजे हेल्प होईल आम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर जो आनंद, समाधान, अभिमान आहे ना तो कायम असू द्या. पप्पा हो, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, सिंचना कायम अशीच आनंदी दिसेल तुम्हाला. कोण बरं गोड गोड दूध पिणार आहे? आजी, मी थोड्या वेळाने पिऊ. पण नक्की प्यायचं. काय मालिश चाललंय का? हो आई, डॉक्टर म्हणालेत आनंदींची ट्रीटमेंट खूप छान सुरू आहे आणि आता हा असा मसाज चालू ठेवला ना तर लवकर बऱ्या होतील त्या. होणारच आहे. आणि मग माहितीये का भावना आई काय होणार आहे? आमची आनंदी बोरी झाली की त्याशी घरवर दुडू 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 धावणार आणि तिच्या मागे तिची आजी धावणार आणि आजीची दमचाक होणार, हो की नाही? आजी, मग तू माझ्यासोबत लपाछपी खेळशील? म्हणजे खेळणार तर. भावना, अगं मला सांग, हिला डॉक्टरांकडे न्यायला तू रोज का सुट्टी घेतेस? अगं मी आहे ना, मी घेऊन जाईन तिला. आई अगं, तुला घरातली किती कामं असतात, तुला कसा वेळ मिळणार? माझ्या नातीपेक्षा महत्वाची आहेत का ती कामं? आणि घरात इतकी माणसं आहेत, कामं होत राहतील ग. हे बघ, नवीन काम आहे तुझं, असं सारखं सारखं सुट्टी घेणं बरं नाही. तू काळजी करू नको, मी घेऊन जाईन तिला. चालणार आहे की नाही माझ्या छकुलीला? आजी आणि आनंदी दोघी जाणार मस्त, हो की नाही? आजी, अगं माझी राणी ग. भावना, सगळं इतकं छान सुरळीत चाललंय ग. तुला सांगते, हरीश मार्गाला लागला, यांना इतका आनंद झालाय. व्यंकीचं पण छान सुरू आहे. आता फक्त तुझी चिंता आहे बघ. एकदा तुझं आयुष्य मार्गाला लागलं ना की झालं. आई नको ना. ठीक आहे बाई, मी काय बोलणार, हो की नाही? हे बघ, 4 खुर्च्या, 2 टेबल, म्हणजे 3+2+2 असं सगळं ऍड करून ठेव. ठीक आहे? केलं सर. आणि उद्या सकाळी नवीन माल येणार आहे, तेव्हा तो माल घ्यायचा आणि नीट ठेवायचा. हो सर. हे बघ शरद, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला कामाची संधी खूप कमी मिळते आणि एकदा जर संधी मिळाली ना तर त्या संधीचं आपण सोनं करायचं. मला माहिती आहे तुला एक्सपिरियन्स कमी आहे, पण आता हळूहळू तू शिकत जाशील, तेव्हा नीट काम कर. ओके? हो सर. गुड. जा आता काउंटरला जा आणि कोणी कस्टमर आला तर मला फोन कर किंवा बोलवायला ये. ठीक आहे सर. चाल, चालेल. हॅलो. वुड प्लॅनेट फर्निचर. हो हो, बोला ना, बोला बोला. तुमच्या बॉसला फोन द्या. बॉसला? बरं बरं, देतो देतो. हां, हॅलो. हां, नमस्कार सर, बोला बोला. आम्हाला ऑफिस फर्निचरची रिक्वायरमेंट आहे आणि स्टाफसाठी टेबल्स पण हवेत, पण ते चांगल्या क्वालिटीचे आणि ड्युरेबल असायला पाहिजे. टिकायला हवेत. मग तुम्ही अगदी करेक्ट जागेवर फोन केलाय. आम्ही तुम्हाला खूप चांगलं सामान देऊ. बरं मला सांगा, तुमचं बजेट काय असेल? पर टेबल 5 ते 6 हजार. व्हरायटी बघायला मिळेल का? हो हो हो, नक्की तुम्हाला हवी तशी व्हेरायटी बघायला मिळेल.
मला सांगा तुमची अपॉइंटमेंट मी कधी फिक्स करू? मी कळवतो. थँक्यू. बरं बरं, ठीक आहे थँक्यू. नक्की या हां. ओके. येस. किती जगा वेगळी आहे. ती तर आहे, पण आज जयंत मी सिलेक्ट केलेलेच कपडे तू पार्टीला घालायचे. एरवी तू ऑफिसला जात असताना मी काही म्हणते का? नाही ना. मग आज माझं ऐकायचं म्हणजे ऐकायचं. ओके मॅडम, आपका हुक्म सर खबर. दॅट्स लाईक माय मॅन. थांब. छान, तरी काय आहे हे सगळं? तुझ्याकडे दुसऱ्या रंगाचा शर्टच नाहीये का? अरे बरं थांब. जान्हवी, जान्हवी काय करतेस? जयंत तू थांब जरा.